एक मोठी ब्रेकिंग बातमी समोर येतेय। ठाण्यातील अत्यंत गजबजलेला परिसर असलेल्या गावदेवी भाजी मार्केटला आज पहाटेच्या सुमारास आग लागली आहे। या आगीमुळे मार्केट परिसरामध्ये मोठी खळबळ उडाली आहे आणि या आगीमध्ये अनेक दुकानं आणि गोडाऊन जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती आहे। ठाण्यातील अत्यंत गजबजलेला परिसर म्हणून गावदेवी भाजी मार्केटला पाहिलं जातं। अनेक दुकानं आणि गोडाऊन देखील या ठिकाणी जळून खाक झालेत। या आगीची माहिती मिळताच ठाणे महानगरपालिकेचे अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि 5 गाड्यांनी मिळून आग विझवण्याचे प्रयत्न सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे। मार्केटमधील अरुंद गल्ल्या आणि धुराचं साम्राज्य यामुळे सुरुवातीला अडथळे येत होते, मात्र जवानांनी जीवाची बाजी लावून आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केलेत। पण ही आग नेमकी कशामुळे लागली आहे हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाहीये। शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आलाय। या घटनेबद्दलची अधिक माहिती आपण आमचे प्रतिनिधी संतोष मोरे यांच्याकडून जाणून घेऊया। तर संतोषजी, काय अधिक माहिती द्याल या घटनेबद्दल? आज सकाळी ठाण्यातील सर्वात मोठे मार्केट म्हणून भाजी मार्केट म्हणून ज्या गावदेवी मार्केटचा उल्लेख सातत्याने केला जातो, त्या गावदेवी मार्केटला आज सकाळी पहाटे 4च्या सुमारास भीषण आग लागली। या आगीमध्ये 2 जणांचा मृत्यू झालेला आहे, 2 जण जखमी झालेले आहेत। ही आग कोणत्या कारणास्तव लागली हे अद्याप स्पष्ट झालं नसलं तरी मात्र आगीची माहिती मिळताच अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झालं आणि अटक प्रतिष्ठानानंतर आग विझवण्यात अग्निशामक दलाला यश आलं। मात्र आग विझवताना अनेक अडचणी अग्निशामक दलाला यावेळी समोर आल्या, जेणेकरून जे मार्केट असलेल्या ठिकाणी छोट्या गल्ल्या असल्यामुळं कुठेतरी अग्निशामक दलाच्या गाड्या असो किंवा अग्निशामक दलाचे अधिकारी असो त्या ठिकाणी त्यांना पोहोचण्यात अनेक अडथळा निर्माण होत होता। मात्र तरी देखील अग्निशामक दलाचे अधिकारी या सर्व परिस्थितीला फेस करत घटनास्थळी दाखल झाले आणि आग विझवण्यात यश आलं। मात्र या आगीमध्ये कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालंय अशी माहिती समोर येतेय, काय सांगाल याविषयी? नाही, बरोबर आहे, कारण की आग मोठ्या प्रमाणात भीषण आग असल्यामुळे ह्या आगीमध्ये तिथे जे दुकानदार होते, व्यावसायिक होते, त्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे। या आगीमध्ये त्या ठिकाणी दुकानांमध्ये भाजीपाला ठेवण्यात आला होता, त्याचं पण मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं, कारण की पहाटे सकाळी मार्केट सुरू होते आणि मोठ्या प्रमाणात इथं लोक खरेदीसाठी व्यापारी येत असतात। मात्र हे एवढ्या आग लागल्यामुळं ह्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे, पिकाचं जे विकण्यासाठी मार्केटमध्ये आणलं होतं आणि त्यानंतर दुकानाचं पण मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे। मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असलं तरी आता सध्या पंचनामा या सर्व गोष्टीचा करण्यात येणार आहे आणि आग कोणत्या कारणामुळे लागली याचा तपास देखील आता पोलिसांच्या वतीने करण्यात येणार आहे। धन्यवाद संतोषजी, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल।